विद्यार्थी मित्र, आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयातील तिसऱ्या पाठाचा विचार करतो. यापूर्वीच्या तासाला आपण आपल्या राज्यशास्त्रातील 2 पाठांचा विचार केला. पहिला पाठ आपण पाहिला तो म्हणजे 1991 नंतरचं जग. 1991 नंतर जगामध्ये घडलेल्या घडामोडी त्याचा अभ्यास केला आणि राजकीय घडामोडी त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितल्या. त्यानंतर दुसरा पाठ आपण बघितला तो म्हणजे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. यामध्ये जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशनची जी समस्या तिचा अभ्यास केला आणि ही तिसरी समस्या आपण अभ्यासत आहोत. यामध्ये 1951 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पनामध्ये मानवतावादी जे प्रश्न आहेत, प्रामुख्याने या 3 प्रश्नांची चर्चा आपल्याला या पाठामध्ये केलेली आहे. त्यामध्ये यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पहिली जी मानवतावादी प्रश्न आहे, पर्यावरण आणि शाश्वत विकास, या संदर्भात मागच्या तासिकेमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आज प्रामुख्याने आपल्याला गरिबी आणि विकासाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची, विचार विनिमय करायचे. आपल्या देशामध्ये गरिबीची एक समस्या आहे. आपला देश विकसनशील राष्ट्रामध्ये त्याची गणना केली जाते. गरिबी निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून काही राजकीय पातळीवर प्रयत्न आपल्या देशामध्ये केले जातात. हाही गरिबी एक विकासामधला एक मोठा अडथळा, म्हणून गरिबी दूर झाली पाहिजे हा विचार प्रामुख्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला गेला. कारण गरिबी म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे, किंवा गरिबीचा विकासाशी काय संबंध आहे, कोणकोणत्या दृष्टिकोनातून गरिबी या प्रश्नाकडे, या समस्येकडे पाहिलं जातं, हाही विचार प्रामुख्यानं आपल्याला चर्चा करायची. त्याची प्रामुख्यानं गरिबी आणि विकास यामध्ये 2 दृष्टिकोन मानले जातात. एक म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन, आणि दुसरा अपारंपरिक दृष्टिकोन. अपारंपरिक दृष्टिकोन, या 2 दृष्टिकोनातून गरिबी या संकल्पनेकडे पाहिलं जातं. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये असं मानलं जातं की अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींचा अभाव असणं म्हणजे गरिबी असणं. म्हणजे अन्न न मिळणं, नागरिकांना, जनतेला अंगाला वस्त्र न मिळणं, राहायला घर नसणं, स्वच्छ पाणी न मिळणं किंवा स्वच्छता नसणं. म्हणून यामध्ये गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकांचा देखील विचार केला जातो. म्हणून गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की जिथे लोकांच्या मूलभूत गरजा देखील त्यांना भागवता येत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे आपल्या मूलभूत गरजा आहेत. म्हणून या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत.
किंवा हे भागवणं कठीण असतं. अशा प्रकारे पारंपरिक दृष्टिकोनामध्ये व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित केलेलं असतं. एखाद्या व्यक्तीकडं उत्पन्नच नसेल तर तो त्या ठिकाणी त्याची क्रयशक्ती नाही आहे, जीवनावश्यक गरजा तो पूर्ण करू शकत नाही. म्हणून उत्पन्न जर असेल तर त्या तुलनेनं व्यक्तीला सोयीस्कर आयुष्य जगता येतं, सुखानं आणि समाधानाने जीवन जगता येतं. कारण हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. भौतिक समृद्धी असली पाहिजे आणि म्हणून राज्यानं लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याचा पुरवठा केला पाहिजे. सरकारची भूमिका या ठिकाणी सांगितलेली, ती जबाबदारी राज्यानं घेतली पाहिजे. म्हणून आपल्या देशामध्ये गरिबी निर्मूलनासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना सोयी सवलती दिल्या जातात, अन्न वस्त्र पुरवठा केला जातो. शिक्षण आणि आरोग्यामध्ये सुद्धा सोयी सवलती दिल्या जातात, कारण त्यांचा जगण्याचा स्तर वाढला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या आरोग्याच्या त्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून हा पारंपरिक विचार केला जातो. दुसरा एक त्याचा पर्यायी दृष्टिकोन आहे, तो म्हणजे जीवनाच्या भौतिक आणि आदिभौतिक घटकावर भर दिला जातो. यामध्ये शाश्वत जो समाज आहे, विकसित जो समाज आहे, त्या समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केलं जातं, की त्यांचं कल्याण झालं पाहिजे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याण. त्या दृष्टिकोनातून सरकारनं निर्णय घेतले पाहिजेत. याच्यामध्ये मूल्य आली, नैतिक मूल्य आली, सामाजिक बंध आले आणि सामूहिक संसाधने जे आहेत त्याचा उपलब्धता झाली पाहिजे, यावर त्यामध्ये महत्त्व दिलेलं आहे. म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये या स्वरूपाला महत्त्व असतं. निर्णय प्रक्रियेमध्ये आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कल्याणावर भर दिला जातो. सरकारनं अशा प्रकारचे गरिबांच्या कल्याणासाठी निर्णय घेतले पाहिजेत, लोककल्याणाची कामं राबवली पाहिजेत. यामुळं उपेक्षित समाजाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेत आहेत. हे उपेक्षित घटक आहेत, त्याला आपण मागासवर्गीय म्हटलं जातं, म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून मागासलेले आहेत. आणि यासाठी मग आर्थिक आणि राजकीय विकेंद्रीकरण केलं जातं, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं. श्रीमंतावर कर लादले जातात आणि गरिबांना सवलती दिल्या जातात. म्हणून गरीब हा गरीब राहू नये आणि श्रीमंत हा श्रीमंत होऊ नये याची काळजी आपल्या देशामध्ये घेतली जाते. म्हणून विकासाचा दृष्टिकोन सामाजिक आणि राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकास करायचा असेल तर सामाजिक विकास झाला पाहिजे आणि राजकीय मूल्य सुद्धा जोपासली गेली पाहिजेत. कारण विकासाचा मूळ हेतूच असतो की लोकांचं कल्याण साधलं झालं पाहिजे, सगळ्या लोकांचं, नागरिकांचं कल्याण झालं पाहिजे. त्यामुळे उदाहरणार्थ विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक वाढ झाली पाहिजे, त्या व्यक्तीच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि कामाचा मोबदलाही त्याला मिळाला पाहिजे. म्हणून राज्याच्या या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित केलं जातं. राज्यानं आर्थिक विकास कसा होईल याचा विचार केला पाहिजे, तेव्हा गरिबी निर्मूलन हे होऊ शकतं. आज आपण खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, त्यामुळं हा पारंपरिक दृष्टिकोन खुल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा महत्त्व देतो. कोणताही व्यक्ती आपल्या पात्रतेनुसार कुठेही कामधंदा, उद्योगधंदा करू शकतो आणि आपली उपजीविका भागवू शकतो, आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकतो. म्हणून हा समाजवादी दृष्टिकोन आहे. पारंपरिक दृष्टिकोन हा समाजवादी आणि दुसरा दृष्टिकोन कसा आहे, भांडवलशाही आहे. म्हणजे तिथं भौतिक सुविधावर महत्त्व दिलेलं आहे. भांडवल असेल तर उत्पादकता वाढेल. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचं
मूळ विकास कसा होईल याचा विचार केला जातो. मूळ संसाधनं त्याला उपलब्ध करून दिली जातात, उपजीविकेची साधनं उपलब्ध करून दिली जातात. त्यामध्ये उद्योगधंदा करण्यासाठी लघुउद्योगाला प्रोत्साहन दिलं जातं किंवा मध्यम उद्योगाला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामध्ये पतपुरवठा करणं, कर्ज पुरवठा करणं, भूमी, श्रम, भांडवल किंवा संयोजन याची व्यवस्था सरकारनं करणं, या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतात. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन. यामध्ये गरिबीच्या भौतिक आणि आदिभौतिक घटकावर भर दिला जातो. म्हणजे समाजातील तळागाळातील लोकांना राजकीय सहभाग दिला जातो. त्यांना राजकीय प्रक्रियेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि त्यांना योग्य असं प्रतिनिधित्व कसं मिळेल याचा विचार केला जातो. म्हणून आपल्याकडे राखीव जागा त्या निमित्तानं आलेल्या आहेत मागासवर्गीय घटकांसाठी. त्यांचा राजकीय व्यवस्थेमध्ये सहभाग घेतला जातो. निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याकडं या मागासवर्गीय घटकांचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये आपण निवडून पाठवतो किंवा नोकरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी राखीव जागा, शिक्षणामध्ये सुद्धा मागासवर्गीय लोकांसाठी, गोरगरिबांसाठी राखीव जागांची व्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली आहे. म्हणून समाजातील या वंचित घटकाला योग्य असं प्रतिनिधित्व कसं मिळेल याचा विचार या पर्यायी दृष्टिकोनामध्ये केला जातो आणि त्यातून शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं जातं. कारण निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जर या गोरगरिबांचा असेल तरच त्या ठिकाणी त्यांचा विकास होऊ शकतो असा विचार या ठिकाणी मांडला जातो. म्हणून 1990 पर्यंत विकासाचे प्रामुख्यानं जे स्वरूप होतं ते पारंपरिक स्वरूपाचं होतं. पारंपरिक दृष्टिकोनावर भर दिला जायचा. 1990 नंतर मात्र अपारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये गोरगरिबांना सामील करून घेण्यात आलं आणि पूर्वीच्या काळी पारंपरिक दृष्टिकोन का स्वीकारला तर त्याचं उद्दिष्ट होतं प्रामुख्यानं भौतिक समस्या सोडवणं, गरिबांची भौतिक समस्या सोडवणं, अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा पूर्ण करणं. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये औद्योगिकीकरणावर भर देण्यात आला, उद्योगधंद्यांचा विकास करण्यावर भर दिला आणि शेती क्षेत्रावर भर देण्यात आला. आणि त्यामुळं त्याचा उद्देश होता की व्यक्तीची आर्थिक सुबत्ता वाढली पाहिजे, त्याला अर्थार्जन करता आलं पाहिजे. यातून काय झालं, रोजगार निर्मिती होईल आणि दरडोई उत्पन्न वाढेल असं अपेक्षित होतं. उत्पन्न वाढलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढलं पाहिजे, रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळं. म्हणून उद्योगधंद्यांना प्रोत्साहन आपल्या 1990 नंतर जगामध्ये देण्यात आलं. त्यानुसार ही सध्याच्या विकासाची संकल्पना राबवली जाते. समतावादी संकल्पना, सर्व लोकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर शाश्वत तत्व यांना महत्त्व देणारा हा अपारंपरिक दृष्टिकोन आहे. म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी सप्टेंबर 2000 मध्ये एक संयुक्त राष्ट्राचा सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला. एक सहस्त्रक त्याला म्हटलं जातं, मिलेनियम म्हटलं जातं. या जाहीरनाम्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास सदस्य राष्ट्रांना बांधील केलेलं आहे. विकास झाला पाहिजे, आंतरराष्ट्रीय विकास झाला पाहिजे. या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असं म्हटलं जातं. या यादीमध्ये महत्त्वाची 3 ध्येय होती. एक म्हणजे जगातील गरिबीचं, भीषण गरिबीचं रूप जे आहे आणि उपासमारीचं जे रूप आहे त्याचं निर्मूलन झालं पाहिजे, शाश्वत विकास घडून आणला पाहिजे
आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधलं पाहिजे. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय आणि जागतिक ध्येय अंमलात आलेली आहेत. दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट आहे की दारिद्र्य निर्मूलन झालं पाहिजे. जगामध्ये गरिबी आहे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा गरिबी आहे, म्हणून जगातली गरिबी हटली पाहिजे, जगाचं दारिद्र्य हटलं पाहिजे. म्हणून संयुक्त राष्ट्रांना सुद्धा हे प्रयत्न केलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली ही शांतता आणि सहकार्य करणारी संघटना आहे. म्हणून युनोच्या सामाजिक आणि आर्थिक परिषदेनं गरिबीची व्याख्या दिली की गरीब म्हणजे काय. गरीब म्हणजे योग्य संधी आणि पर्यायांचा अभाव. गरिबी म्हणजे त्याला योग्य संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली तरच त्या ठिकाणी त्याला आपला विकास करता येईल आणि संधी मिळण्यासाठी त्या ठिकाणी त्याला सवलती दिल्या पाहिजेत. म्हणून आपल्या देशामध्ये शिक्षणामध्ये सवलती दिल्या जातात, त्या ठिकाणी त्याच्या सुधारणा करण्याचे सवलती दिल्या जातात आणि पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. पर्यायांचा अभाव असणं, मग त्याला नोकरी करता येत नसेल तर कामधंदा त्याला दिला पाहिजे, उद्योगधंदा त्याला उभा करून दिला पाहिजे. त्यासाठी सरकारनं भांडवल उपलब्ध करून दिलं पाहिजे, बँकांनी कर्ज दिलं पाहिजे. तसेच मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन म्हणजे गरिबी असं म्हटलेलं आहे. कारण गरीब आणि श्रीमंती हा भेद आहे आपल्याकडे. श्रीमंत लोक गरिबांची पिळवणूक करतात किंवा त्यांना हीन वागणूक देतात. म्हणून याचा अर्थ असा की समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याचा अभाव म्हणजे गरिबी. समाजातील त्यांना वेगवेगळ्या घटकामध्ये भाग घेता येत नाही. कुटुंबाच्या अन्न आणि वस्त्र या मूलभूत गरजा सुद्धा त्यांना भागवता येत नाही, एवढ्या त्यांच्या संपत्तीचा अभाव असतो. शाळा आणि दवाखाने त्या भागामध्ये नसणं किंवा शाळेमध्ये जाणे इतकी सुद्धा ऐपत नसणं, फीस भरणे इतकी, शिक्षण घेणे इतकी ऐपत नसणं, आपल्या आरोग्यासाठी दवाखान्याची उपलब्धता नसणं, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणं, रोजगार नसणं आणि कर्ज मिळण्या इतकी पत नसणं, क्रेडिट नसणं, त्यालाच गरिबी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच व्यक्तीची, कुटुंबाची आणि समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता आहे. त्यातून समाज असुरक्षित बनत असतो. कारण सांपत्तिक स्थिती ही सुदृढ असणं गरजेची आहे. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. कारण भूक ही माणसाची प्राथमिक गरज असते आणि ती व्यवस्थित पूर्ण झाली पाहिजे. त्यांना पोटभर अन्न मिळालं पाहिजे. यासाठी या दुर्लक्षित घटकावर विचार जगामध्ये केला गेला आणि त्यांना दुर्लक्षित परिस्थितीमध्ये जगावं लागतं. स्वच्छ पर्यावरण त्यांना उपलब्ध असणं, पाणी आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागणं म्हणजे गरिबी. म्हणून या परिषदेनं असा युक्तिवाद केला की या गरिबी निर्मूलनासाठी शासन आणि समाजातील इतर घटकांचा सहभाग असणं गरजेचं आहे. शासनानं सुद्धा गरिबी निर्मूलनासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि गरिबांच्या गरजा लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण स्थानिक भागातील परिस्थितीचा आढावा घेऊनच गरिबांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. मग पोटाला अन्न नसणं, राहायला घर नसणं किंवा रस्ते नसणं, वीज नसणं, पाणी नसणं किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या अंधश्रद्धा त्याचं निर्मूलन करणं आणि त्यांना शिक्षण उपलब्ध करून देणं, सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे सुशासनाचा मूलभूत घटक आहे असं मानलं जातं. म्हणून लोकशाहीकरण आणि मानवी हक्काचं संरक्षण त्यातून होऊ शकतं. म्हणून गरिबी दूर करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. लोकशाहीकरण झालं पाहिजे, लोकांचा राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग असला पाहिजे आणि मानवाचे जे हक्क आहेत, मूलभूत हक्क आहेत, त्याचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे. अशा प्रकारे जगामध्ये दारिद्र्य निर्मूलन, गरिबी निर्मूलनाचा विकासाच्या दृष्टिकोनातून
सरकारनं विचार केला पाहिजे आणि सरकारने त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं पाहिजे, हा विचार मांडला जातो. प्रामुख्याने आज आपल्याला आपल्या देशातील गरिबी आणि विकास कशा प्रकारचा आहे किंवा सरकार काय प्रयत्न करत आहे त्याचा या ठिकाणी आपल्याला आढावा घ्यायचा आहे. भारतातील गरिबी आणि विकास. तर आपल्या स्वातंत्र्यानंतर एक राष्ट्रीय धोरणं आखण्यात आली. राजकीय स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, पण राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी आपल्या देशामध्ये जोडण्यात आलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली ध्येय धोरणं राबवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं. भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू मानले जातात. एक तर अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे. दुसरा तो म्हणजे आत्मनिर्भर बनणे. निर्भर किंवा आत्मनिर्भर बनणं, इतर देशावर अवलंबून न राहणं. आत्मनिर्भर बनणं आणि समाजवादी पद्धती स्वीकारणं. समता आणि सामाजिक न्यायावर आधारित, समतेवर आधारित आणि सामाजिक न्यायावर आधारित समाजवादी पद्धती स्वीकारणं. समता व न्यायावर आधारित समाजवादी समाज रचना पद्धती स्वीकारणं. या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, हा विचार यामध्ये मांडला जातो. अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण झालं पाहिजे म्हणजे औद्योगिकीकरण करणं. उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली पाहिजे, कारण औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल, पोटाला अन्न मिळेल आणि त्यातून उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. म्हणून लघुउद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगधंद्यावर आणि उत्पादनावर भर देण्यात आला. म्हणजे मोठे उद्योग निर्माण करण्यावर आपल्याकडे भर देण्यात आला. त्यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. सुरुवातीच्या काळात म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळामध्ये म्हणजे 1952 ते 1965 या कालखंडामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आलं, उद्योगधंद्यांच्या वाढीला महत्त्व देण्यात आलं आणि जमीन सुधारणा, जलसिंचन आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं की जमीन सुधारणा झाली पाहिजे, जलसिंचनाच्या सोयी सुविधा देशामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती झाली पाहिजे. यासाठी जमीन सुधारणा आणि जलसिंचनावर भर यामध्ये देण्यात आला. त्यानंतर गरिबीकडं किंवा आपल्या देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये आत्मनिर्भरतेवर भर दिला गेलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा आत्मनिर्भरतेशी संबंध जोडण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ असा की भारताचे आयात पर्यायी धोरण याचा विचार केला जातो. म्हणजे इतर देशावर अवलंबून न राहणं किंवा कमीत कमी राहणं. आपण आत्मनिर्भर बनणं, आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल आपल्या देशाला, याचा विचार सरकारनं धोरण ठरवताना केला पाहिजे. यामध्ये स्वदेशी कारखाने, उद्योगधंदे विकसित करण्यावर भर दिला गेला की आपल्या देशातील लोकांना काम मिळालं पाहिजे, कारखाने असले पाहिजेत, उद्योग विकसित झाले पाहिजेत. या काळामध्ये भारतानं इतर राष्ट्राकडून आर्थिक मदत घेतली, पण ती आर्थिक मदत प्रामुख्यानं
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरली, म्हणजे सरकारी नियंत्रणाखाली असलेले उद्योग, सार्वजनिक उद्योग, आणि दुसरे खाजगी उद्योग. मग त्या ठिकाणी उद्योगपतींनी निर्माण केलेले टाटा, बिर्ला यासारख्या उद्योगपतींनी निर्माण केलेले मोठमोठे उद्योग. तर आत्मनिर्भर बनण्याकडे भारतानं प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरा विकासाचा पैलू मानला जातो तो म्हणजे समाजवादी समाजरचना असली पाहिजे. हा विकासाच्या नियोजनाचा दृष्टिकोन भारताने स्वीकारला. यातून नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली, एक समिती गठीत करण्यात आली, नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन. आणि या प्लॅनिंग कमिशननं दर 5 वर्षासाठी पंचवार्षिक योजना यांनी आखलेल्या आहेत. आणि या योजनाबद्ध विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आणि खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना महत्त्व देण्यात आलं. खाजगी क्षेत्र तर वाढीला महत्त्व दिलंच, पण सार्वजनिक क्षेत्रातील सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्षेत्राला महत्त्व देण्यात आलं. आणि भारताची समाजवादी संकल्पना कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन देते. म्हणजे आपण कल्याणकारी राज्याची कल्पना स्वीकारलेली, लोकांचं भलं झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचं भलं झालं पाहिजे. यासाठी गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सवलती दिल्या जातात आणि श्रीमंतावर कर लादले जातात. शिक्षण आणि आरोग्याचे सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून दारिद्र्य निर्मूलनाचा हा मार्ग आपल्याकडे स्वीकारण्यात आलेला आहे. 1950 मध्ये, मार्च महिन्यातील 1950 मध्ये भारत सरकारनं लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केलेली होती. त्याचं एक उद्दिष्ट होतं, ते म्हणजे भारताच्या संसाधनाचं परिणामकारक आणि संतुलित नियोजन करणं. यालाच नीती आयोग किंवा नियोजन आयोग असे म्हटलं जातं. या आयोगाचं कार्य म्हणजे एक भारत सरकारचा विचार गट म्हणून कार्य करणं, भारत सरकारला सल्ला देणं, दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणं हा या आयोगाचं कार्य होतं. 1960 ते 1970च्या दशकामध्ये काही बदल आपल्या देशामध्ये घडले. 1960च्या दशकामध्ये 10 वर्षामध्ये शेती विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं, शासनानं लक्ष दिलं. आणि याच काळामध्ये हरित क्रांती झाली की शेतीच्या मालाचं प्रचंड प्रमाणात उत्पादन झालं. अनेक जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास झाला. कृत्रिम खतं, कीटकनाशकं, सिंचन व्यवस्था ही करण्यात आली. आणि ही क्रांती 1960च्या दशकामध्ये घडली. त्याचा परिणाम असा झाला की कृषी उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. परंतु नंतर 1980च्या दशकामध्ये भारताला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. कारण सार्वजनिक क्षेत्रातली कामगिरी भारताची फारशी चांगली नव्हती. कारण दारिद्र्य निर्मूलन आणि समाज कल्याणासाठीचे जे उपक्रम होते ते फलदायी ठरत नव्हते. मग नंतरच्या काळामध्ये पंचायत राज व्यवस्था ही त्याच्यावर जास्त भर देण्यात आला. पंचायत राज घटना दुरुस्ती करण्यात आली आणि निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं. बघा, आपल्याकडं पंचायत राज व्यवस्थेनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा हे जे लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी राज्यकारभारामध्ये सहभाग दिला. स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांना बळकट केला की गावातील लोकांनी गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला पंचायत राज व्यवस्था असं म्हटलं जातं. आणि त्यांना काही अधिकार दिले, त्यांना पतपुरवठा केला. परंतु ते देखील फारसं यशस्वी झालं नाही. आणि परिणाम आज झाला की भारत सरकारला किंवा भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घ्यावं लागलं.
आणि ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे, युनोची एक शाखा आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली. भारतानं नेहमीच आर्थिक वाढ आणि लोकांची जीवनशैली ही समजून घेतलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीनं सामाजिक न्याय साधण्याच्या धोरणाला महत्त्व दिलेलं आहे. गरिबी निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित विकास हे भारताचं पहिल्यापासूनच धोरण राहिलेलं आहे. गरिबांच्या मदतीसाठी आणि समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी आपल्याकडं विविध स्वरूपाचे कार्यक्रम, लोककल्याणकारी कार्यक्रम आपलं सरकार राबवताना आपल्याला दिसून येते. म्हणून विकासाचं धोरण आपल्याकडं आपल्या देशामध्ये काळानुसार बदललेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला आणि तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकासाच्या धोरणावर पडलेला आहे. म्हणून विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आला. उद्योगधंद्यांच्या माध्यमातून विकास करण्यावर भर देण्यात आला होता. ही सरकारची भूमिका होती आणि 1980च्या दशकामध्ये ही भूमिका सरकारची बदलली. त्या काळामध्ये काही बदल करण्यात आले. धोरणातील त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल केले गेले आणि 1991च्या पुढील काळामध्ये आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आर्थिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला सरकारनं. विकासाचं समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आलं आणि त्यातून काय केलं, आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण घडवून आणलं. सरकारच्या मालकीच्या कंपन्या या उद्योगधंदे ते खाजगी त्याचं करण्यात आलं. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला आणि या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला. या सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले आणि एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून भारत जगापुढे आलेला आहे. एक आर्थिक महासत्तेकडे भारताची पावलं पडतात. या सुधारणामुळं शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडलेला आहे. आता विकासाचं धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणं. कारण खाजगी क्षेत्रावर वैयक्तिक मालकाचं नियंत्रण असतं, त्यातून उत्पादन वाढ होते, रोजगार मिळतो, समाजाच्या मिळकतीची पातळी सुद्धा त्यातून वाढते. भारतानं एक बलाढ्य आणि क्रियाशील असं खाजगी क्षेत्र आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे, ज्याच्यामध्ये मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्राला महत्त्व या 1990 नंतर देण्यात आलेलं आहे. ही सरकारची विकासातील एक महत्त्वाची भूमिका मानलेली आहे. खाजगी क्षेत्राला महत्त्व दिल्याचा अर्थ सरकारचं जबाबदारी संपली असं होत नाही. तर ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून ग्रामीण भागातील, कारण गरिबी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्येच आपल्याला पाहायला मिळते, शहरी भागातही गरिबी आहे, पण मूलभूत सेवा सरकार पुरवतं. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्त्याच्या सोयी हे सरकार पुरवतं. स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. 1918 मध्ये युनोच्या विकास कार्यक्रमानं त्या ठिकाणी एक निर्देशांक जाहीर केला. त्यांची एक शाखा आहे, ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ही एक यानं प्रसिद्ध केला, निर्देशांक प्रसिद्ध केला, एक कार्यक्रम प्रसिद्ध केला संयुक्त राष्ट्रानं. आणि ह्या ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थेनं, या दोघांनी मिळून एक गरिबी निर्देशांक त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी जे प्रसिद्ध केलं
की अनेक अडचणी आणि त्रुटी असून सुद्धा भारतानं दारिद्र्य निर्मूलनामध्ये खूप प्रगती केलेली आहे. त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला की भारतामध्ये 2005-06 आणि 2015-16 या दरम्यान गरिबीचं प्रमाण हे अर्ध्यावर आलेलं आहे. 2005-06 बघा, 2005-06 आणि 2015-16 या दरम्यान गरिबीचं प्रमाण जे आहे, दारिद्र्याचं प्रमाण जे आपल्या देशातलं निम्म्यावर आलेलं असं त्यांनी म्हटलेलं. तर त्यावेळेस सुरुवातीला दारिद्र्य जे होतं 54.7%, 54.7% दारिद्र्य आपल्या देशामध्ये होतं. हे प्रमाण झालेलं आहे 27.5%वर आलेलं आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये गरिबी हळूहळू कमी झालेली आहे असं युनोनं आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हनं जाहीर केलेलं आहे. तरी काही भागामध्ये आपल्या देशातल्या भीषण गरिबी आढळून येते. म्हणून आपल्या देशामध्ये गरिबीच्या निर्मूलनासाठी काही प्रयत्न केले जातात. जवाहर ग्राम समृद्धी योजना ही भारतातील ग्रामीण भागातील विविध भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणं, रस्ते, शाळा, दवाखाने यांचा विकास घडवून आणणं किंवा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1978-79 साली हा कार्यक्रम राबवण्यात आला. म्हणजे यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणं किंवा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रत्येकासाठी घर देणं हा या योजनेचा उद्देश आहे. 1985 साली ही योजना सुरू केली. आज ज्याला घर नाही त्याला प्रधानमंत्री मदत निधीतून 2.5 लाख रुपयाचं मदत निधी दिली जाते. त्यानंतर महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसाचा तरी किमान रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर संसद आदर्श ग्राम योजना ही 2014 साली सुरू झाली. या योजनेनुसार प्रत्येक खासदारानं 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे. आणि या योजनेचा हेतू भारताच्या ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधांचा विकास घडवून आणणं. त्याचबरोबर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही 2015 साली सुरू करण्यात आली. युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणं हा या योजनेचा उद्देश आहे. सरकार गरिबी हटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहे. पण आपल्या देशामध्ये गरिबी अजूनही आहे. सरकारचे धोरणं आणि जनतेचं सहकार्य यातून या गरिबी निर्मूलनासाठी मदत होणार आहे. मित्र, 1991 नंतर ही जी समस्या आहे आपल्या देशातील आणि जगातील, याचा प्रामुख्याने आपण विचार केला आहे. कारण मानवतावादी दृष्टिकोनातून मूलभूत गरजा गरिबांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत, तरच देशाच्या राष्ट्र विकासाच्या या प्रक्रियेमध्ये हे गरीब हे त्या ठिकाणी सामील होऊ शकतात. देश बलाढ्य होऊ शकतो. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे मिळणं त्याचा मूलभूत हक्क आहे. आणि या दृष्टिकोनातून सरकारही प्रयत्न करत आहे आणि जनतेचं सहकार्य त्याला मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकार निर्णय घेतं. अशा प्रकारे हा विचार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. उद्याच्या किंवा नंतरच्या तासामध्ये आपण या मानवतावादी प्रश्नामध्ये स्त्रिया आणि गरिबी, जगातील एक स्त्री समस्या, स्त्रियांचा राजकीय व्यवस्थेमध्ये असलेला सहभाग आणि त्यांचा गरिबीमध्ये असलेला सहभाग या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण इथे थांबूया. धन्यवाद.